सुसंस्कृत आणि मोठं घर मिळालं की मुलींना वाटतंय सगळं मिळालं, पैसा वगैरे. पण काय काय मुली अशा आहेत ज्या आपल्या आईवडिलांच्या समोर जर त्यांचा अपमान होत असेल तर वेळीच त्याला लगाम घालतात. अशाच एका मुलगीची कहाणी मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर एका मुलगीचं लग्न म्हणजे एक साधारण घरातली मुलगी असते ती. तिचे वडील असतात ते म्हणजे छोटे हे असतात, शिक्षक असतात. आई काय गृहिणी असते. त्यामुळं म्हणजे तिला लग्नासाठी मागणी येते मोठ्या घरातली. मग सगळं जमून येते. मग त्यावेळी ठरतं की लग्न तुमच्या म्हणजे तुमच्या पैशाने करायचं. बघा, हे मोठी लोक असली तरी पैशाचा खर्च वगैरे सगळं वडिलांकडे देतात. आणि आजकाल हेच आहे, मोठं घर बघून जर मुलगीला दिला तर त्या घरात कसं असतंय माहिती काय, ह्या मोठ्या घरातल्या लोकांचं मन मात्र खूप छोटं असतंय. ती मुलगी तुम्हाला तिथं सुखानं राहील असं कधीच विचार करू नका. तर ह्या मुलगीनं वेळीच योग्य निर्णय घेतला आणि लग्नाच्या मंडपातच असं काय केलं धाडस की सगळं झालं. लग्न म्हणजे सगळं तिच्या वडिलांनी तिच्यासाठी पैसे साठवून ठेवले होते. आयुष्याची पूर्ण कमाई होती ती. त्या कमाईनं लग्न जमलं. लग्नाचा दिवस उजाडला. सगळं हॉल मोठा बुक केला. हॉलमध्ये लग्न करायचं असं तिकडच्यांची मागणी होती, त्यामुळे मोठा हॉल बुक केला. हॉल 40 लाखांचा खर्च केला आणि 500 लोकांचं जेवण पण म्हणजे काय म्हणतात ते पंचपक्वानाचं जेवण असं सगळं थाटमाट केला. परत लग्नाच्या दिवशी सकाळ ज्यावेळी सगळे हॉलवर पोहोचले, नवरी मुलगी पण पोहोचली. आता लग्न लागणार इतक्यात काय झालं, आता मोठं हॉलमध्ये पहिल्या रांगेत VIP लोकांचं बसायचं सोपं टाकलेलं. तिथं मुलीचे आई वडील जाऊन बसले. तर त्या मुलग्याची आई आली आणि म्हटली, तुम्ही ह्या स्टेटसला आमच्या शोभत नाही, त्यामुळे तुम्ही पाठीमागं जाऊन बसा, असं ती बोलली. मुलगी स्टेजवरनं हे बघत होती. मग ती काय म्हणाली नवऱ्याला, तुमच्या आईला सांगा आणि पाठीमाग म्हणजे का पाठवलं माझ्या वडिलांना. तर तो काय म्हणाला, माझी आई जरा स्टेटसच्या बाबतीत जरा जास्तच हे आहे आणि असू देत सोड तू. आणि त्याला कशाचं पडलेलं फोटो तो म्हटला, बघ सगळे बघा लागलेत फोटो, तू म्हणजे असा चेहरा करू नको, हास म्हणा लागला. आता ज्या मुलीच्या समोर वडिलांचा अपमान होतोय ती मुलगी कशी हसेल हो. मग तरी पण तिनं एक धाडसी निर्णय घेतला. पटकन तिनं निर्णय घेतला. गेली स्टेजच्या डाव्या बाजूला जे माईक सिस्टीम होती तिकडे गेली. त्या माईक माणसाच्या हातातनं ओढून घेतला आणि माईकवर तिनं सांगितलं, हे जे हॉल आहे ते माझ्या वडिलांनी बुकिंग केलंय. मग तो नवरा पण तिच्या पाठीमागं धावत धावत गेला. अगं असं काय करतेस, असं काय करतेस, आमच्या बदनामी होत्या. ते खाड दिशी त्याला कान पडला होत्या, कानाखाली लावत्या. बरोबर केलं त्या मुलगीनं, कानाखाली लावली आणि सगळ्या पाहुण्यांना सांगितलं की हे लग्न माझ्या पैशावर, माझ्या वडिलांच्या पूर्ण आयुष्याची कमाई खर्च करून होतंय. ह्या लोकांनी ह्याच्यात 1 रुपया पण घातलेला नाही आणि ह्यांना आमच्या पैशावर करायचा आहे. VIP लोकांच्या रांगेत माझ्या वडिलांना उठवलं. अशा लोकांशी मला नातं जोडायचं नाही, तिनं स्पष्ट सांगितलं. त्या मुलाचे लगेच वडील वगैरे आले. असं म्हणजे तोऱ्यात म्हणा लागले की एकदा मुलगी घरात म्हणजे लग्न मंडपातनं बाहेर गेली तर
तुम्ही कोण लग्न करणार नाही, हे नाही ते नाही बडबडा लागले. पण हिनं अजिबात टेन्शन घेतलं नाही. ती सासू म्हणणारी आली, ती म्हटली आता जरी 40 लाख रुपये तुमचे पाण्यात जातील, ही म्हटली आज जे काय व्हायचं ते होऊ दे, पण तुम्ही इथं थांबायचं नाही. मॅनेजरला बोलवून घेतली आणि सांगितली, हे पाहुणे आमचे आता कोणी लागत नाहीत, ह्यांना हॉलच्या बाहेर काढा. सिक्युरिटीला बोलवून पहिला मॅनेजरला विचारली, ह्या हॉलचं भाडं कुणी दिलंय? तर त्यानं सांगितलं तुमच्या नाव, म्हणजे तिचं नाव घेऊन सांगितलं की तुमच्या नावावर हॉल आहे, हॉलचं भाडं वगैरे सगळं तुमच्या वडिलांनी दिलंय, तुमच्या नावावरच आहे. मग म्हटली, आज एका दिवसासाठी हा हॉल माझा आहे, माझ्या नावाच्या बुकिंगचा आहे आणि मला नको असलेले पाहुणे इथनं बाहेर काढा. सिक्युरिटीला बोलवा आणि यांना बाहेर काढा. सगळ्यांना बाहेर काढायला लावले. त्या मुलगीनं योग्यच केलं. जिथं आत्ता आपल्या वडिलांना किंमत नाही, आयुष्यभरासाठी काय किंमत मिळेल हो? नसलेल्या असलं मोठा बिझनेसमन असला म्हणून काय झालं, तो मुलगीच्या वडिलांनी सगळा खर्च घातलेला ना. त्या दिवशी पूर्ण त्या कुठंही बसतील, VIP लोकांच्या रांगेत त्यांना बसायचा अधिकार नाही, ज्यांनी पैसे घातले. माणुसकीला काळीमा फासणारी अशी लोक आहेत का नाही, कधीच असल्या लोकांबरोबर नातं जोडू नका, कारण पुढे जाऊन हे खूप त्रासदायक होतंय. परत हुंडाबळी वगैरे हे सगळं ह्याच्यामुळेच घडतंय. आणि ह्या मुलगीनं इतका छान निर्णय घेतला, त्यांना सगळ्यांना बाहेर काढलं आणि वडिलांना आईला बोलवलं, नवरा नवरीच्या सजवलेल्या खुर्च्या होत्या तिथं बसवलं. म्हटले, आजचा हा कार्यक्रम आहे तो माझ्या वडिलांच्या रिटायरमेंटसाठी आहे असं मी जाहीर करते. आणि जे पण त्यांचे पाहुणे होते, जे यांचे उरलेले होते पाहुणे, त्या पाहुण्यांसाठी जेवण वगैरे सगळं माझ्या खर्चानं असं तिनं जाहीर केलं. वडिलांचा रिटायरमेंटचा सोहळा मस्तरी पार पडला. वडिलांनी तिला मिठी मारली आणि खूप रडले, कारण इतकं धाडस, इतकी धाडशी मुलगी कुणाच्या पण पोटाला येत नाही. बरोबर आहे की नाही? तिनं जर धाडस केलं नसतं, रडत बसली असती, तसंच रडत रडत फेरे झाले असतं, सगळं झालं असतं, लग्न झालं असतं, आणि परत बोलून काय उपयोग आहे का? नाही. अशा लोकांना वेळीच धडा शिकवला पाहिजे. अशा लोकांशी नातंच नाही जोडलं पाहिजे. काय उपयोगाची अशी लोक? पुढं जाऊन ही लोक फक्त आणि फक्त त्रासदायकच होणार आहेत. त्यापेक्षा गरीब कमवून खाणारी मुलं बरी. हे असे भिकार चाळे करणारे, जे स्वतःला श्रीमंत समजून घेणार आहेत की नाही, त्यांची अजिबात लायकी नाही. गरीबा घरात पुरगी गेलेली बरी. गरीब आबरूनं राहते, आबरूनं 4 गोष्टी समजून घेते, कुठल्या पण गोष्टीवर पांघरून घालते, ती मुलगीची असू दे नाहीतर मुलाची असू दे. पण हे मोठे मोठे समजणार आहेत की नाही, तेवढे खोटे असतात. बडा घर पोकळ वासा आणि वारा जाई भसा भसा, अशी ह्यांची अवस्था असत्या. त्यामुळं अशा मोठ्या घरात मुलगी द्यायचा कधीच विचार करू नका. माणुसकी बघा, ती माणसं काय आहेत ते बघा. त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टींचा अपमान करून घेऊन त्याच्याकडे दुर्लक्ष कधीच करू नका. हे जर असे अपमान करत असतील तर तिथं आपली मुलगी आयुष्यभर सुखानं नांदेल अशी कधी अपेक्षा ठेवू नका, कारण हे सुधारणार नाहीत. ह्यांचा पैशाचा माज उतरून ठेवला पाहिजे. आणि त्या मुलगीनं बरोबर केलं. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. अशा प्रकारे त्या मुलगीनं आपल्या वडिलांचं अपमानाचा बदला घेतला म्हणा, आणि स्वतःला नाही लग्न झालं तरी चालेल असं समजलं, एकटं राहिलं तरी चालेल, पण असा मुलगा मला नको आहे. बरोबर केलं ना? तुम्हाला पण वाटते ना? तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि सगळ्यांनी असा निर्णय घ्या. मुलींना तर माझी कळकळून विनंती आहे की घरदार पैसा अडका काही उपयोगाचं नाही. माणुसकी खूप महत्त्वाची आहे.
त्याच्याकडं बंगला गाडी काही नसलं तरी चालेल, फक्त त्याच्याकडं माणुसकी असेल ना, तर तुम्ही डोळं झाकून अशा मुलग्याला निवडा. कारण जिथं माणुसकी तिथं पैसा कधीही मिळवता येईल. दोघं कष्ट करून संसार करा, पण अशा लोकांच्या पाया पडायला, त्यांचा अपमान सहन करून, त्यांच्या लाताबुक्या खाऊन तिथं राहण्यापेक्षा हा निर्णय तिचा योग्यच होता. तर व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका.